वारकरी संप्रदायासारख्या चळवळीतही प्रतिगामी लोकांची घुसखोरी। शरद पवार यांनी हे विधान केले। वारकरी संप्रदायात 60% लोकांच्या मांडणीमुळे धर्मांध शक्तींना बळ मिळत असल्याचं पवार म्हणाले। म्हणून आता आम्ही यादी काढायला सुरुवात केली असं देखील पवारांनी म्हटलंय। शरद पवारांचं वारकरी संप्रदायावर हे भाष्य आहे। दुर्दैवाने या प्रबोधनाच्या मार्गावरती कुठे महिला नाहीत असंही पवार म्हणालेले आहेत। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण पाहतोय आता शरद पवार यांचे अतिशय मोठं विधान वारकरी संप्रदायासंदर्भातलं समोर आलेलं आहे। काय अपडेट या संदर्भात? आपण जर बघायला गेलं असेल तर दिल्लीमध्ये महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांचं साहित्य संमेलन होतं आणि या साहित्य संमेलनामध्ये सौदामिनी नावाची एक स्मरणिका तयार करण्यात आलेली आहे आणि त्या स्मरणिकामध्ये महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न अशा आशयाचा लेख शरद पवार यांनी लिहिलेला आहे आणि याच लेखामध्ये शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाच्या अनुषंगानं भाष्य केल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। वारकरी संप्रदायासारख्या चळवळीतही प्रतिगामी लोकांची घुसखोरी झालेली आहे। साधारणतः 60% लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना वेळ देणारी आहे अशा आशयाचं विधान या लेखामध्ये शरद पवार यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळतं। त्या लोकांची यादीही आम्ही तयार करायला सुरुवात केलेली आहे असंही शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। खरं तर हे खूप दुर्दैवानं प्रबोधनाच्या मार्गावरती महिला कुठेही नाहीत अशाही पद्धतीचं विधान त्या लेखामध्ये त्यांनी केल्याचं बघायला मिळालेलं आहे। खरं तर शरद पवार यांनी महिलांच्या अनुषंगानं अनेक वेगवेगळ्या प्रकारची विधानं किंवा महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी त्यांनी 33% आरक्षण देण्याचा मुद्दा आणि इतर मुद्दे जे आहेत ते या लेखामध्ये मांडलेले आहेत। पण प्रतिगामी चळवळीच्या अनुषंगानं महिलांचं वारकरी संप्रदायामध्ये धर्मांध शक्तींना बळ देणारे 60% लोकांची मांडणी आहे अशा पद्धतीचं विधान शरद पवार यांनी केल्यामुळे एक चर्चा जी आहे ती सुरू झाल्याचं चित्र सध्या आपल्याला बघायला मिळतं। धन्यवाद प्रमोद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।